बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण आज आहे महाराष्ट्रामधील नव्या सरकारचा शपथविधी. महायुती सरकारचा शपथविधी आज होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि त्यांची हॅट्रिक मुख्यमंत्री म्हणून होणार आहे. टेक्निकली आपण बघायला गेलं तर मागच्या वेळेला 2019ला ते फक्त 2-3 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते, पण ते दुसऱ्यांदा आणि आज जी शपथ घेणार आहे ती तिसऱ्यांदा. अशा पद्धतीने एक प्रकारे हॅट्रिक त्यांची म्हणावी लागेल. तर संध्याकाळी 5:30 फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची मागील काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. तर 23 तारखेला निकाल लागलेला होता. त्याच्यानंतर काल मुख्यमंत्री नेमका कोण होणार याविषयीचा पडदा हटलेला आहे आणि मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होणार असल्याचं काल चित्र स्पष्ट झालंय. आज आहे शपथविधी सोहळा. तर याच्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या समक्ष हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर इतरही मान्यवर असतील, केंद्रीय मंत्री यासाठी उपस्थित असतील आणि त्याचबरोबर सेलिब्रिटी आणि राजकीय नेते, दिग्गज नेते या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील जे दिग्गज आहेत ते सुद्धा आज उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. त्याच्यामुळे एक भव्य दिव्य असा हा सोहळा आज महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये होणार आहे. आणि याविषयी विश्लेषणात्मक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. जयंत माइनकर सर, 23 तारखेपासून महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट बघत होता तो दिवस आज आहे. आज नवीन सरकार स्थापन होणार आहे, शपथविधी होणार आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या सोहळ्याकडे? वास्तविक पाहता 12 दिवस काही लागायला नको होते. याहून म्हणजे याच्या आधीच हा निर्णय व्हायला पाहिजे होता. उगाचच आपण लोकशाहीवादी आहोत असं दाखवण्याकरता हा एवढा वेळ लावलेला आहे. कारण देवेंद्र फडणवीस हेच भाजपच्या काय किंवा संघ परिवाराच्या मनातले उमेदवार होते, ही वस्तुस्थिती आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी शिंदेच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं तर अर्थात एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करतीलच, यातही काही दुमत असण्याचं कारण नाही. आपण म्हणालात, पण आज संध्याकाळी आपण पाहाल की एकनाथ शिंदे सुद्धा आज शपथ घेतील उपमुख्यमंत्री म्हणून. हे सगळं ठरलेलं होतं. मग हा सगळा उशीर का एवढा? तर मला असं वाटतंय की आमच्याकडे डेमोक्रेसी आहे, आमच्याकडे आजही एनडीए आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, ज्याचा नेतृत्व भाजपकडे आहे, असं सांगण्याचा तो प्रयत्न होता. मग त्या प्रयत्नांच्या मध्ये थोडेसे रुसवे फुगवे झाले. एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले, पुन्हा वापस आले, पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करता गेले, मग त्यांच्या मुलाचं नाव आलं. हा सगळा ड्रामा व्हायला नको होता. जर 3 पक्षांना मिळून 233 एवढं मॅसिव्ह मॅन्डेट आहे आणि त्यातल्या एका पक्षाला, भाजपला 132 जागा आहेत, हा ड्रामा झाला नसता तर जरा बरं वाटलं असतं. लोकशाहीच्या दृष्टीने ते चांगलं होतं, पण त्याला काही पर्याय नाही. त्यात सगळा ड्रामा झाला आणि आज संध्याकाळी आपण म्हणत आहात तसं 3 मुख्यमंत्री आणि कदाचित प्रत्येक पक्षाचे अजून 2 म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे 3 जण आणि प्रत्येक पक्षाचे अजून 2-2 असे जवळपास 6 म्हणजे 9 जण तरी आज मंत्रीपदाची शपथ घेतील. आपण जसं सांगितलं तसं असं वाटत आहे. पण माइनकर सर, जो काही हा ड्रामा झालेला आहे त्याच्या मागे कुठेतरी खाते वाटपातील रस्सीखेच, जी मलाईदार खाती आहेत किंवा चांगली 1 नंबरची 2 नंबरची खाती आहेत, ती आपल्याला मिळावी. कारण अर्थातच भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. जर या पद्धतीनं नाराजी आली नसती तर मात्र ते जे 2 पक्ष आहेत इतर महायुतीमधले, त्यांना तेवढी मोठी किंवा महत्वाची खाती मिळाली नसती. त्याच्यामुळे हे सगळे रुसवे फुगवे झाले असाही एक अंदाज वर्तवला जातोय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मलईदार खाती याच्यामध्ये एक आधीच सांगतो की होम हे मुख्यमंत्र्यांकडेच राहील. एकनाथ शिंदेना अर्बन डेव्हलपमेंटच दिलं जाईल याचं कारण शिवसेनेचा वर्चस्व जिथे आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं, ते मुंबई तिथे मुद्दामून अर्बन डेव्हलपमेंट एकनाथ शिंदेकडेच दिलं जाईल. हे खरं आहे. अर्थ खातं हे एक अजित पवारांकडेच राहू शकतं. एक जरा इतर खात्यांच्या बाबतीत वादावादी सुरू आहे, पर्टिक्युलरली महसूल वगैरे हे आहे. पण अजून एक प्रश्न असा आहे की तो म्हणजे जो उपस्थित केलेला आहे भाजपकडून, ही एक प्रकारे प्रेशर टॅक्टिक्स होतात भाजपकडून की आम्हाला दुसऱ्या पक्षातली काही माणसं ज्यांचं वागणं चांगलं नाही, ज्यांचे आमच्याशी संबंध चांगले नाहीत, ज्यांनी आम्हाला इलेक्शन मध्ये त्रास दिला,
त्यांना तुम्ही कॅबिनेट मध्ये घेऊ नका. आणि पर्टिक्युलरली हा आरोप हा शिंदे सेना मधल्या काही लोकांवर केला जात आहे. ही सुद्धा जबरदस्ती केली जाते आहे. आता वास्तविक जर तुम्ही 3 पक्षाचा म्हणता तर पक्षातला कोण असावा मंत्री हा निवडण्याचा अधिकार ज्याचा त्याला असतो. पण यातही कारण शेवटी 132 मुळे आज भाजप एका डॉमिनंट पोझिशन मुळे आहे, तर त्या पोझिशनचा ते फायदा घेऊन एक प्रकारे अशी दादागिरी करत आहेत. 1-2 नावं आहेत, मी आता ती नावं म्हणजे माझ्या इकडे येत आहेत. आता आपण बोलण्यापेक्षा मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो असा की हे असं सुरू आहे आणि यामुळे थोडासा डिले झालेला आहे. त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात जसं अजित पवारांनी सरळ सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाकरता माझा पाठिंबा, ती लाईन तो करायला एकनाथ शिंदेना जो वेळ लागला तो वेळ सुद्धा भाजपला आवडलेला नाही. तर त्याच्यामुळे या अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे भाजपची नेते मंडळी पर्टिक्युलरली शिंदे सेनावर नाराज आहे. पण असं दिसतंय की आता त्यांनी हे सगळं रेटून न्यायचं आणि आपल्याला पाहिजे तसं करायचं, असं आज ते करणार आहेत. पण सर, याच्यामध्ये आपण बघितलं ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये फडणवीस हे प्रचंड पेशन्स दाखवताना दिसून येत आहेत. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की शिंदेंनी सामील व्हावं सरकारमध्ये, ही आमची इच्छा आहे. त्याच्यानंतर ते 2-3 वेळा भेटायला गेलेले होते शिंदेंना वर्षा निवासस्थानी. त्याच्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न फडणवीसांकडून होताना दिसून येत आहेत. असा प्रश्न असा आहे की समजा शिंदे नाराज झालेत, अजित पवार इथे जॉईन होत असताना आपण असं धरूया क्षणापुरतं की शिंदे नाराज झालेले आहेत, ते कुठे जाऊन काय करू शकतात आणि त्यांना काय मिळणार आहे. पण माहिती सर, इमेज डॅमेज होऊ शकते ना, कारण शिंदेना घेतलं आपल्या सोबत आणि त्यांना डावललं तर भाजपची इमेज डाऊन होऊ शकते किंवा ज्या पद्धतीची कारणं ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिली जात होती त्याच पद्धतीचं मग शिंदेसोबत वागणूक केली जाते असं म्हणून विरोधक त्यांना निशाण्यावर पकडू शकतात. अगदी मान्य आहे, पण याच्या पलीकडे तुम्ही सरकार म्हणजे आज माझं म्हणणं असं आहे, अगदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे 2 एकत्र झाले विरोधी पक्षाबरोबर तरी सुद्धा तिसरं विरोधी पक्षांचं सरकार येऊ शकत नाही. इतक्या एका फर्म पोझिशन मध्ये सध्या भाजप आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही म्हणता तसं मनधरणी करणं, लोक प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन सांगणं की त्यांना मी भेटायला गेलेलो होतो, हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळे प्रयत्न केवळ एवढंच करतात. जर असं आहे तर आपल्याला माहिती आहे मध्यंतरी चक्क श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री हे नाव आलेलं होतं. स्वतः श्रीकांत शिंदेनाच यावं लागलं आणि सांगावं लागलं नाही मी उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे एक प्रकारे जे काही एकनाथ शिंदे जी चाल खेळत आहेत ती प्रत्येक वेळेला त्यांच्याच अंगाशी येते आहे. आता ते नेमकं अशाच काळात गावी जाऊन बसणं, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसणं, याचा अर्थ काय हा काही लोकांना कळलेला नाहीये का? तर लोकांना कळतो आणि तुम्ही जसं म्हणत आहात तसा इमेजला तडा हा बसतच आहे. आता जेवढं मिळेल तेवढं पदरात पाडून घ्यायचं आणि शपथविधीला उभं राहायचं. याच्या पलीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात पर्याय नाही. आणि मला तरी वाटत नाही की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत. ते नक्की स्वीकारतील. जेवढं बार्गेनिंग शेवटपर्यंत करायचंय तेवढं ते करतील आणि शेवटी ते उभे राहतील, कारण त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. किंवा बार्गेनिंग केलेला आहे, नाराजी त्यांनी वारंवार त्यांची समोर आलेली आहे. या सगळ्यामध्ये एवढंच काय तर ते सत्तेतून बाहेर राहून पाठिंबा देतील अशी ही स्थिती होती असं त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं गेलं होतं. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता जेव्हा जर नाराज असेल भाजप आणि जरी महायुतीचं सरकार असलं, भाजपचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असतील शिवसेनेचे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे, तर मग अशामध्ये भाजपकडून आता हे जे सरकार चालवलं जाणार आहे ते कुठेतरी शिंदेंना डावललं जाईल किंवा ती जी नाराजी आहे भाजपमध्ये, मग अशा स्थितीमध्ये हे सरकार नेमकं कसं चालेल? एक तर पुढची 5 वर्ष केवळ देवेंद्र फडणवीस म्हणेल तसं सरकार चालेल. त्याच्यामध्ये भाजपच्या एखाद्या नेत्याची नाराजी किंवा संघ परिवारातल्या किंवा भाजप मधल्या एखाद्या गटाची नाराजी
किंवा शिंदे पवार गटाची नाराजी याला फारशी किंमत दिली जाणार नाही. आपण याआधी सुद्धा एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या बाबतीत काय झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. पुढची 5 वर्ष पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार चालेल. नाराजी असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांना सरळ सांगू शकतात की तुम्ही बाहेर जा, किंवा नंतर जे काही एकनाथ खडसेंच्या बाबतीत घडलं ते आपल्याला माहीतच आहे. त्याच्यामुळे त्याला काही प्रश्न नाही. आपल्याला पाहिजे तसंच ते सरकार चालवतील. निश्चितच. जयंत मायनकर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. लोकशाही मराठीशी बोलला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.